पन्हाळा तालुक्यातील दीपाली प्रकाश कदम यांनी CMEGP राज्य शासनाच्या रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गारमेंट व्यवसायासाठी अर्ज केला होता। हा अर्ज मंजूर होऊन संबंधित प्रस्ताव बँक ऑफ इंडिया वारणा कोडोली शाखेकडे पाठवण्यात आला। मात्र गेले 4 महिने शाखा व्यवस्थापक घाटगे मॅडम यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असून अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। दीपाली कदम यांनी या संदर्भात जिल्हा अग्रणी बँक कार्यालयाकडे वारंवार तक्रार केली होती। त्यांच्या सांगण्यावरून कागदपत्रे बँकेच्या कर्ज विभागातील अधिकारी विनायक खैरे यांच्याकडे जमा करण्यात आली। तथापि खैरे यांनी मंजुरीपूर्वी 6 हप्ते जमा करणे व 1 लाख रुपयांची FD ठेवणे बंधनकारक असल्याचे सांगितले। हे शासन नियमांविरोधात असल्याचा दावा दीपाली कदम यांनी केलाय। दीपाली कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की बँक मॅनेजर जातीय द्वेषातून व स्थानिक राजकीय दबावामुळे त्रास देत आहेत। माझे पती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष असल्याने राजकीय सूडभावनेतून ही कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केलाय। अर्ज केलेला गारमेंटसाठी त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिल्यात आणि ते माझं दिना झालेत कर्ज मला मंजूर करणं, त्यामुळे मी उपोषण केलं। मंजूर कर्ज झाले कर्ज मंजूर, पण बँकेचे बँक मॅनेजर देना झालेत। त्यांना तुम्ही जाब विचारलं की विचारल्यानंतर ते उडवाउडवीची उत्तरं द्यायला लागली कारण त्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत। तसेच माझे पती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पन्हाळा तालुका अध्यक्ष आहेत। त्याचा सूडभावनेतून त्या आमच्याशी वागत आहेत। तशा मी अंजली कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष। ह्या ताई उपोषणला बसल्या, त्याचं कारण तर तुम्हाला आता माहीतच आहे की ताईंचे 10 लाख रुपये लोन केले, पण त्या घाटगे मॅडम उडवाउडवीची उत्तरं द्यायला लागल्यात। आणि एक विनायक खैर म्हणून आहेत, म्हणजे त्याच बँकेत, तर ते म्हणतात की 1 लाख रुपये डिपॉझिट भरा आणि 6 महिन्याचे हप्ते भरा। तर हे कोणत्या नियमात बसतं? आणि त्यांनी म्हणजे घाटगे मॅडम आहेत ना, त्यांच्याच घरातले एका व्यक्तीचं लोन 1.5 कोटी केले। मग त्यांच्याकडून जी कागदं घेतल्यात ती कागदं म्हणजे खरंच त्या नियमात बसणारी आहेत का, आणि त्यांच्याकडून किती डिपॉझिट घेतले आणि अगोदर हप्ते किती भरून घेतले हेही त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं। आणि हे म्हणजे गाव लेवलचं राजकारण आहे की जातीवाद आहे हेही आम्हाला म्हणजे कळावं आणि ह्या ताईंना न्याय मिळावा। कलेक्टर ऑफिसच्या समोर एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमच्या ताई दीपाली प्रकाश कदम ह्या जातीवादी बँकेच्या विरोधात उपोषणासाठी बसलेले आहेत। ह्या उपोषणाला बसण्याच्या मागे एक एवढं मोठं कारण आहे की ह्या बँकेने साधारणतः 4 महिन्यापूर्वी एक CMEGP या योजनेतून प्रपोजल मंजूर झालं। प्रपोजल मंजूर होऊन बँकेत गेलं। बँकेत झाल्यानंतर 2, 3, 4, 5, 6 बैठका झाल्या। प्रकरण देतो म्हणून सांगितलं। देताना परत 2 लाख घ्या, 3 लाख घ्या। परत तिथल्या विनायक खैरेसारखा एक कर्मचारी म्हणतोय पहिले 2-3 लाख रुपये आमच्यापाशी डिपॉझिट ठेवा, 1 लाख रुपये तुम्ही CCला ठेवा। अशा अनेक प्रकारच्या नियम अटी घालण्याचा प्रयत्न करतात। तरी बाबा एक थोडंफार आम्ही ठेवण्यात तयार होतो, तरी ही बँक ही म्हणजे 5 लाखच प्रपोजल देणार। आता ह्या ताईंनी उद्योग जो निवडलेला आहे तो गारमेंटचा उद्योग आहे। आता गारमेंटच्या उद्योगासंदर्भात आम्ही साधारणतः 10 ते 15 बायकांना हाताला काम देण्याचा आमचा विचार होता। ह्यातून यांचाही उदरनिर्वाह त्यातून होणार होता। पण ह्या संदर्भात हिने दिलेल्या 4 लाख 5 लाखात यांचा प्रपोजल ती दिलं तिने 5 लाख, तरी यांचा बिझनेस काय ते उभा राहणार नाही। मिळालेल्या पैशातून त्याचा काहीच काम व्यवसाय होणार नाही। ह्या संदर्भात ह्या बँकेला आमची विनंती होती की 10च्या 10 लाख तुम्ही वेळेत द्यावं। वेळेत द्यायला असतं तर आता ह्या सणासुदीच्या दिवसात ह्या ताईंचा बिझनेस चालू झाला असता, कुठंतरी त्यांचं उत्पादन चालू झालं असतं, त्यांचा बँकेचा एखादा हप्ताही त्यातून आतापर्यंत गेला असता। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।